गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आले मी स्टॉलवर, थोडंसं व्यवस्थित होऊन आले, थोडंसं रेडी। मेहंदी पण रंगली आहे। मेहंदी कशी रंगली मला नक्की सांगा बरं का। या हाताची मी लावली आणि या हाताची ना माणसाने लावली। पहिला मोठं घाबरत। तर माहिती आहे का, थोडंसं लेट झाले मी आणि लेट कसं काय झाले ते सांगते। की सकाळी झोपली, रात्री लेट झोपली आणि 2 वेळा अचानक जाग आली। एक तास झोपच आले नाही रात्री। मग सकाळी ना उठली 6 वाजता। 6 वाजता उठली नाही, म्हणजे मानसी उठवते, मम्मी उठ मम्मी उठ। तर मी बोलली एवढ्या लवकर नाही उठत, 4च वाजले आताशी। तर वाजले होते सकाळचे 6। तर मी म्हणलं दिदू 4च वाजले, एवढ्या लवकर नाही उठत मी, अजून टाईम आहे, 1 तास, एका तासाने उठेल मी, असं मानसीला बोलले। आणि परत झोपली। मानसी म्हणते मम्मी 4 नाही वाजले मम्मी, 6 वाजले। 6 वाजले जसं ऐकलं ना, तशीच डायरेक्ट उठूनच बसली। पाहते मोबाईलमध्ये तर 6-7 मिनटं झाले। मग काय सुचत नव्हतं काय करावं काय नाही, काय करावं काय नाही। मग पटापट ना उठली आणि सगळ्यात पहिले ते फ्रीजमधलं जे काय होतं ते सगळं बाहेर काढलं। इडलीचं पीठ, मेंदूवड्याचं पीठ, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, नारळ वगैरे सगळं बाहेर काढलं पटापट। आणि केस पण बांधले नाही, पहिला लगे इडलीचं भांडं ठेवलं गॅसवर पाणी टाकून आणि नंतर केस वगैरे बांधले आणि ब्रश वगैरे केला। तोपर्यंत इडलीचं पाणी गरम व्हायला ठेवलं। मग पटापट ना इडल्याचं बॅटर डब्यात ओतलं, मीठ वगैरे टाकलं, मिक्स केलं आणि पटापट इडल्या बनवायला टाकून दिल्या। इडल्या बनल्या आणि त्यांना फुगल्याच नाही इडल्या, म्हणजे कसं काय बॅटर होतं काय माहिती। इडली एक काही फुगली नाही। 4 प्लेट इडल्या खराब झाल्या, त्या सोडल्या। नंतर दुसरं बॅटर होतं, म्हणजे 2 किलो पीठ आणलेलं वेगवेगळं, दुसऱ्या पीठ घेतलं, ते खोललं, त्याचं झालं। मग जे बॅटर होतं इडलीचं पहिलं, तर त्याच्यातनं ना मी डोसे बनवले। तर डोसे बनवले आज। उपमा आणि साबुदाणा नाही बनवला, कारण खूप उशीर झालेला, खूप म्हणजे खूप उशीर झालेला त्यासाठी। मग पटापट आवरलं, चटणी वगैरे सांबार वगैरे बनवला पटापट, दोन्ही गॅसवर बनवते तसं। मग पटापट आवरलं आणि मोंटूला उठवलं। माझे पप्पा पण आले तेवढ्यात, म्हणले जावा पिशवी घेऊन। ते पण एवढे भाव खातात ना, प्रमाणाच्या बाहेर भाव खातात ते। पिशवीने असं करता करता ना 8 वाजून 16 मिनटं झालेले। ते बोलले, मला चोरडत बसले सकाळी सकाळी, तू लवकर उठत नाही, लवकर करत नाही, असं तसं वगैरे वगैरे। मग म्हटलं तुम्ही जावा, मी येते लगेच। मग त्यांनी काय केलं, मी पाणी ठेवलेलं, माझं पाणी गरम वगैरे झालं, म्हणलं आंघोळ करते। पण म्हणलं परत केस वगैरे विसरायला, साडी वगैरे घालायला उशीर लागेल। म्हणलं मोंटू तू आंघोळ कर। मोंटूने आंघोळ केली आणि मोंटून मानसीचे पप्पा हे दोघंजण आले स्टॉलवरती आणि मी त्यांना बोलले लगेच मी 2 मिनटात येते। तर मी आपलं आंघोळ वगैरे तयारी केली, तोपर्यंत मानसीचे पप्पा आणि मोंटू इथे थांबलेले गेली सगळी आणि आपलं स्टॉलवरती यायला निघाले। तर मला ना डायरेक्ट 9 वाजलेत यायला। येऊन पाहते तर गिऱ्हाईक एक, मानसीचे पप्पा मला फोन लावते, माझा फोन सायलेंट। पाहते तर मोंटूने हँडल केलं, बोलले मी आजपासून येणार नाही। तर मोंटू निघून गेला घरी, बोलते मी येत नव्हतो, इमर्जन्सीमध्ये आलो होतो, पण आता काय मी येणार नाही तुझ्या स्टॉलवरती, तुझा स्टॉल तुला लक लाभो, असं बोलला आणि घरी निघून गेला। तर आजचं असं झालं। 100 रुपये रोज पडतं हिला स्टॉल चालू ठेवायला, काय परवडतं। तर 100 रुपयासाठी आपलं 5 वाजेपासून उठून बसते येते तिथे। तर 8-10 घंट्याला तिला 100 रुपये भेटतात, काय परवडतं काय माहिती। असं आहे विषय चालू कोणाकोणाचे, असं काय हरकत नाही। तर असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारा प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।